समाजवादी जनता परिवाराची आता बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलाय। 21 समाजवादी पक्ष आज ठाकरेंच्या साथीला आहेत आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी जोडलेले आहेत, भाजपचे प्रवक्ता धर्मपाल मेश्राम जोडलेले आहेत आणि विजय राऊत राजकीय विश्लेषक आपल्यासाठी चर्चेकरिता जोडलेले आहेत। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये। आणि माझा पहिला प्रश्न खरं तर धर्मपाल मेश्राम यांना आहे। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राजकीय इतिहास जो आहे अनेक दशकांनी घडतोय आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुन्हा एकदा राजकारण करू पाहतायत। कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्याकडे पाहतायत, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे कसं पाहताय? ज्या विचाराच्या आधारावरती शिवसेनेची स्थापना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि ज्या अपेक्षा त्यांना महाराष्ट्राकडून, महाराष्ट्राच्या शिवसैनिकांकडून होत्या, ज्या संकल्पनेच्या आधारावर त्यांना एक विचार प्रेरित करत हा महाराष्ट्र घडवण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते आज उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशा पद्धतीनं धुळीस मिळवलेलं आहे। एवढंच निरीक्षण किंवा म्हणणं मला या ठिकाणी प्रकर्षाने मांडायचं आहे। त्याचं कारण स्पष्ट आहे की मागच्या 25-27 वर्षामध्ये शिवसेनेच्या जन्मापासून 40 वर्षापर्यंत ज्या हिंदुत्वाच्या मूळ विचारधारेला धरून शिवसेनेनं आपली प्रगती साधली आणि आपली प्रगती साधताना महाराष्ट्रावरती एकेकाळी सत्ता देखील भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मिळवली। आज ज्या समाजवादाच्या विरोधात, ज्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात किंवा ज्या विचारांच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली तो विचार आज त्यांचा पूर्णत्वाने संपलेला आहे आणि आज त्यांना महाराष्ट्राच्या पुनश्च सत्तेत येण्यासाठी ही जी काही महाराष्ट्राच्या राजकारणातली छोटी छोटी पक्ष आहेत त्यांच्या मदतीची त्यांना गरज येऊ पडलेली आहे आणि त्याचाच हा एक प्रयत्न म्हणून अशा पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांचा प्रयत्न आहे। आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्या 21 पक्षाचं 21 म्हणजे समाजवादी विचारांच्या 21 विविध गटांचं स्वतःचं एकत्रीकरण होऊ शकलं नाही, ते आज ते देखील त्यांना संपताना दिसत आहे स्वतःचं सगळं अस्तित्व आणि त्यामुळे देखील ते उद्धव ठाकरे साहेबांना एक मोहरा या रूपानं त्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारत महाराष्ट्रामध्ये एक नवीन विषय चर्चेला आणण्यापलीकडचं दुसरं कुठलंही राजकारण नाही असं माझं मत आहे। नक्कीच आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी देखील आहेत। मी किशोरजी यांच्याकडे जाणार आहे। किशोरजी, खरं तर आत्ताच धर्मपाल यांनी असा देखील उल्लेख केलाय की पक्ष संपत आहे, त्यांना सांभाळण्यासाठी अशा तडजोडी करतायत। याआधी दीपक केसरकर यांनी अशीच टीका केलेली आहे। सहकाऱ्यांना जर सांभाळलं असतं तर आज उद्धव ठाकरे यांच्यावरती ही वेळ आली नसती असं देखील त्यांनी म्हटलंय। या संपूर्ण घडामोडीकडे आपण नेमकं कसं पाहताय? नाही, एक ऐतिहासिक प्रसंग आहे। तुम्हाला मी सांगतो की ज्या दिवशी महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्याच वेळेस उद्धवजींनी एक स्टेटमेंट केलं होतं की माझं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे। आता तुम्ही बघा, सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये, वंचिताच्या लढाईसाठीच आपण हे सगळं राजकारण करतो ना, आणि वंचिताच्या लढाईसाठी समाजवाद्याची प्रामाणिकता ही आक्षेप घेण्याच्या बाहेरची आहे। आणि एक कट्टर हिंदुत्व घेऊन सामाजिक न्यायाच्या लढाईत जाण्याचा जो उद्धवजी ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केला आहे त्यालाही मोठं यश आहे की सगळे समाजवादी त्यांच्या पाठीशी उभे आहेत। आणि मी सांगतो तुम्हाला, याचा मेसेज हा सामाजिक न्यायाचा लढाईचा मेसेज बहुजन समाजात, आदिवासी व दलितांमध्ये फार मोठा जाईल। पहिलेच आमची युती भारिप बहुजन महासंघाची आहे, वंचित आघाडीची आहे, तर आज सामाजिक लढाईमध्ये समाजवादी घटकांनी स्वतः विचार करून निर्णय घेतला आहे की ही जी हुकुमशाही आहे व हा जो मनमानी कारभार सुरू आहे त्याला रोखण्यासाठी उद्धवजींचं नेतृत्व मान्य करावं लागेल। पण मला आनंद आहे, मी भाजप मध्ये माझं आयुष्य काढलं
पण मी उद्धवजी सोबत 2019 मध्ये गेलो आणि त्यांनी आपले शब्द कायम ठेवले आणि प्रबोधनकार ठाकरे यांचं सामाजिक न्यायाचं पूर्ण तत्वज्ञान मी राबविणार असं सांगितलं होतं. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. मात्र भाजपने विचार करायला पाहिजे. धर्मपाल राजपाल मेश्राम यांनी जे म्हटलं की तुमच्या 30 वर्ष सोबत राहिलेला शिवसेना तुमच्यापासून दूर का गेला? केंद्रात सत्ता होती, राज्यातही सत्ता आली होती, शेवटी तुम्ही काय केलं? उद्धवजी सोबत असणारे आमदार लोक 80% आमदार घेऊन गेले, मग तुम्ही त्या एनसीबीचे लोक तोडले. आज भाजपचा जो कार्यकर्ता आहे त्याचं अस्तित्व तर राहिलंच नाही. पण भाजप हा प्रादेशिक पक्षांना संपवून टाकतो व ही जी वृत्ती आहे की ज्याच्या कुबड्या घेऊन चालायचं त्याला त्या कुबड्यांनी खतम करायचा प्रयत्न करायचा. याच्यामुळे उद्धवजी दुखी काय झाले याला समजून घ्या. मात्र उद्धवजी सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये वंचितांच्यासाठी जो लढा देत आहे, मला वाटते महाराष्ट्राची 90% जनता त्यांना त्यांची संधी देणार व महाराष्ट्राचे चांगले दिवस ते आणतील. एक गोष्ट आहे की सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याकरिता विशेष कार्यक्रमाची आवश्यकता आहे. कारण जे जे राजकारणी सत्तेत येतात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि भ्रष्टाचार हा फार मोठा मागील 20-25 वर्षात राजकारणात आलेला महारोग आहे. याच्यावरही वंचिताच्या सामाजिक न्यायासोबत चर्चा झाली पाहिजे आणि मिनिमम कॉमन प्रोग्राम त्याच्यासाठीही आला पाहिजे. मी अतिवंचित आदिवासी, दलित व शेतकरी, शेतमजूर यांच्या न्यायासाठी उद्धवजी कालबाह्य कार्यक्रम आणतील याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. किशोरजी, उद्धव ठाकरेंचं हे सोशल इंजिनिअरिंग मजबुरीतून आलेलं आहे का असं वाटतंय का तुम्हाला? कारण आधी हिंदुत्ववादी विचार आणि आता डायरेक्ट समाजवादी पक्षांसोबतच्या संघटना, समविचारी लोकांसोबत संघटना करण्याचा प्रयत्न. हे बघा, तुम्हाला दिसते ना असं, तर ही मजबुरी कोणी उपस्थित केली? अरे अस्तित्वाची लढाई लढत आहेत ते महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रामध्ये अतिवंचित सामाजिक, महाराष्ट्रामध्ये संपत्ती व सारी सत्ता स्थाने हे फक्त 8-10% लोकांच्या हातात आहेत आणि 93% लोक वंचित आहे. उद्धवजी काही असेल त्यांच्या सोबत लढण्यासाठी जर ते एवढ्या अडचणी घेऊन आले आहेत आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याच्या तयारीत आहे, तो मला वाटते महाराष्ट्राच्या जनतेला तो चांगला निरोप देत आहे. मजबुरी असेल किंवा भाजपचा आपल्यासोबत खतम करायचा जी तिवारी, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विजय राऊत जोडलेले आहेत, त्यांना सुद्धा हाच प्रश्न आहे. आणि विजयजी, आता पुन्हा एकदा अनेक दशकांनी हा इतिहास घडतोय. पुन्हा बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत उद्धव ठाकरे नवीन राजकारण करू पाहत आहेत. या सगळ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? शिवसेना आणि अशा काळात त्या पक्षाने कोणाशी युती केली असेल तर ती प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली आणि त्यानंतर शिवसेना आणि समाजवादी विचारधारा एकत्र आली. पण त्यावेळेला बाळासाहेबांचा मराठी माणसासाठी लढाई चालू होती. त्यानंतरच्या काळात जेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्व स्वीकारलं तरीही त्यानंतरच्या काळात सुद्धा आपले जॉर्ज फडणवीस असतील किंवा इतर मधु बंडोपाध्याय असतील यांच्याबरोबर बाळासाहेबांची मैत्री होती. आज 50 वर्षानंतर जेव्हा आपण बघतोय तेव्हा आता जे उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं तर ते त्या सगळ्यांची आठवण आता त्या भाषणाने झाली. पण एक लक्षात घ्या, बाळासाहेब हे खूप आक्रमक वृत्तीचे होते, पण तेवढे ते दिलदार होते, तेवढे ते मैत्री जपत होते. आणि उद्धव ठाकरे हे थोडेसे मवाळ विचारसरणीचे असले तरी त्यांनाही मैत्री करायला आवडते. आणि आता तर ते
सर्व समावेशक अशा प्रकारचं राजकारण तुम्ही पाहत आहेत आणि सर्व समाजातील घटकांना घेऊन पुढे जाऊ इच्छित आहेत आणि त्यांना तो त्या प्रकारचा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आत्ताची जी वाटचाल आहे ही महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणात एक वेगळा प्रकारचा आदर्श निर्माण करणारी कदाचित असू शकेल आणि याच्यानंतर ज्या या इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे कशा प्रकारे उज्ज्वल ठरते हे या पुढच्या इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते धर्मपालजी आहेत. मी धर्मपालजी यांच्याकडे जाणार आहे. धर्मपालजी, उद्धव ठाकरे यांच्या समवेत समाजवादी पक्षाचे 21 संघटना या एकत्र येणं उद्धव ठाकरे यांच्या समवेत हे केवळ महाराष्ट्रभर नाही तर देशभरामध्ये भाजप विरोधी वातावरण तयार होतोय का, अशा प्रकारचा मेसेज तर नाही आहे ना, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? इंडी अलायन्स मध्ये जवळपास 26, 27, 28 पक्षांचं कडबोळं आहे. तेव्हा पुन्हा त्यातला हा एक नवा अवतार 21 संघटनांचं कटबोळ असलेला समाजवादी विचार म्हणजे हा 29वा पक्ष समजू आपण. परंतु मध्य प्रदेशमध्ये काय झालं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष फुटला, इंडी अलायन्स मधून बाहेर पडला आणि ते स्वतंत्रपणे निवडणुका लढत आहेत. अशा पद्धतीचा ऑलमोस्ट निर्णय त्यांनी जाहीर केला. त्या पद्धतीची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. जर समजा 26, 27, 28 पक्षाचं कटबोळं असलेलं इंडी अलायन्स फक्त भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचा विरोध करण्यासाठी जन्माला आलं आणि एकत्र आलं असेल तर त्याचाच हा दुसरा प्रकार म्हणून महाराष्ट्रामध्ये जो समाजवादी विचार संपलेला आहे तो त्यांना आधी पहिल्यांदा आपल्या एकत्र होण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या मदतीची किंबहुना उद्धव ठाकरेंच्या सारखं एक मवाळ नेतृत्व त्यांना पाहिजे आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. पहिला भाग. दुसरा विषय 1968 मध्ये शिवसेनेनं तत्कालीन प्रजा समाजवादी पक्षाच्या सोबत युती केली होती. 1968 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाची ताकद कशी होती आणि 1968 मध्ये शिवसेनेची ताकद कशी होती याचा दुसरा अर्थ असा आहे की 1968 मधल्याच ताकदीवरती उद्धव ठाकरे साहेबांची सेना आलेली आहे आणि त्यामुळं या संपूर्ण राजकारणाचा जर तुम्ही आता सोशल इंजिनिअरिंग असा पर्टिक्युलर शब्द वापरणार असाल, मग कुठे आपण वंचित आघाडीच्या संदर्भाने चर्चा करणार असाल, कुठे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या आघाडीच्या संदर्भाने चर्चा करणार असाल तर या सगळ्या चर्चा फोल ठरलेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या शब्दाला दुर्दैवाने काँग्रेस कवडीचीही किंमत देत नाही. त्याच्याच पाठोपाठ शरद पवार साहेबांचा एनसीपी देखील कवडीची किंमत देत नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना आता समाजवादी विचाराची गरज पडली आहे. त्याचप्रमाणे संपलेल्या समाजवादी विचाराला उद्धव ठाकरे साहेबांच्या मदतीची गरज पडलेली आहे. परंतु यामुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघेल काय किंवा त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होईल काय तर निश्चितपणानं नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचा 13 करोड जनतेचा आवाज आणि या देशातल्या 142 करोड जनतेचा आवाज हा भारतीय जनता पक्षाच्या दिशेनं, मजबूत सरकारच्या दिशेनं, मजबूत फायनान्शियल ताकदीच्या दिशेनं, मजबूत आंतरराष्ट्रीय ताकदीच्या दिशेनं म्हणजे मोदीजींच्या दिशेनं आणि सर्वसमावेशी विचारानं इथे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या विचारानं प्रेरित होऊन पुढे निघालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या कोणत्याही आघाड्या, अशा पद्धतीच्या कोणत्याही मूळ विचारधारा नसलेल्या विविध छोट्या छोट्या पक्षांच्या आघाड्या महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा भारतीय जनता पक्षाच्या किंवा इथल्या लोकमनावर कोणत्याही पद्धतीचा परिणाम पाडू शकेल असं मला बिलकुल वाटत नाही. त्याच पद्धतीनं किशोरजी जसं म्हणाले, मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की ते म्हणाले की उद्धव ठाकरे साहेबांनी कालबाह्य कार्यक्रम दिला पाहिजे. दिलाच आहे ना कालबाह्य कार्यक्रम. त्याचप्रमाणे ही जी अस्तित्वाची लढाई शिवसेना लढते खरं आहे. आज शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना सर्वार्थानं संपलेली आहे आणि त्यामुळं ते अस्तित्वाची लढाई लढतायत. हेच मला आपल्याला या ठिकाणी अत्यंत विनम्रपणे नमूद करावं असं वाटतं. धर्मपालजी, आपलाच प्रश्न घेऊन आपण किशोर तिवारी यांच्याकडे जाणार आहोत. किशोरजी, धर्मपालजी यांनी आता असं एक वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांना कवडीमोल किंमत दिली जात नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या संघटना पक्ष ही गोळा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावरती आले असं त्यांनी सांगितलं. यावरती आपली काय प्रतिक्रिया?
धर्मपाल मेश्राम यांना आमच्या सन्मानाची चिंता करायची नाही. आम्ही तुमच्यापासून दूर गेलो आणि आजचं जर भाषण ऐकलं तर उद्धवजींनी स्पष्ट केलं की हे का आम्ही दूर गेलो. आणि मला एक सांगा, आम्हाला कोणाच्या कुबड्या लागत नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाच्या लढाईसाठी शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी. आणि मला एक सांगा की समाजवादी जो घटक आहे, मी त्यांच्यासोबत 25-30 वर्ष काम केलं आहे. मला कधी त्यांच्यामध्ये वंचितासाठी, दलितांसाठी, सर्व धर्मियांसाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढताना कधी मला भेदाभेद दिसला नाही. आणि ते अनटचेबल थोडी आहे. आणि आज उद्धवजींच्या जवळ येण्यात त्यांना फार रिझर्वेशन होतं. आज ते सगळे आले आहेत. काँग्रेस आमच्या सोबत आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे. आणि मी आज सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या गोष्टी करत होतात. तुम्ही महाराष्ट्राच्या 120 कोटी जनतेच्या गोष्टी करत होत्या. पण मागच्या वेळेस झालेलं मतदान बघितलं तर 70% जनता या इंडिया अलायन्स कडे आहे. महाराष्ट्रातील 72% जनता. नक्कीच किशोरजी, पुन्हा एकदा आपला मुद्दा घेऊन धर्मपालजी यांच्याकडे जाणार आहे. धर्मपालजी, यावरती आपण उत्तर द्या. राजकारण फार पुढे सरकलेलं आहे. असं आहे की 70% जनता ही भाजपाच्या विरुद्ध त्यांनी मतदान केलेलं आहे, मोदीजींच्या विरुद्ध त्यांनी मतदान केलं आहे. अशा पद्धतीच्या वल्गना करणे, असे विषय चर्चेत आणणे, हे खरंच तर तिवारी साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला किंवा आमच्याही मार्गदर्शक असलेल्या नेत्याला शोभेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, राजकारण आणि निवडणुका, राजकारण आणि सत्ताकारण हे फार वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळत असेल तर त्याच पक्षाच्या उमेदवारांना लोकसभेमध्ये मतदान मिळेल असं आवश्यक नाही. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये ज्या एखाद्या पक्षाला जर मतदान मिळत असेल त्यालाच सगळ्या राज्यांमध्ये मतदान मिळेल असं होत नाही. तेव्हा अशा पद्धतीच्या आज जी काही बदललेली राजकीय परिस्थिती आहे ती आपण जवळपास 10 वर्ष देश पलीकडे गेलेला आहे. 2014 मध्ये मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर आज 2024च्या पर्यंतचा जो काळ आहे तो फार पुढे सरकलेला आहे. जनता जागरूक झालेली आहे आणि ती भारतीय जनता पक्षाच्या दिशेनं वळलेली आहे. आणि त्यामुळंच घाबरून जाऊन अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे. तिवारी साहेब म्हणाले की काँग्रेस आमच्या सोबत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत आहे. हो, असं आपण गृहीत धरू, पण तुम्ही काँग्रेसला विचारलं का? तुम्ही हे शरद पवार साहेबांना विचारलं का? किंवा तुम्ही ज्या वंचितच्या गोष्टी करता त्या वंचितना ते मान्य आहे का? किंवा शरद पवार साहेबांना बाळासाहेब आंबेडकरांनी युतीमध्ये यावं हे त्यांना स्वीकारार्ह आहे काय? किंवा काँग्रेसला ते मान्य आहे का? किंवा या 21 पक्षाच्या कटगोळ्यांमध्ये मी समक करतो या 21 पक्षाच्या आजच्या संघटनांमध्ये आज जी काही पत्र परिषद किंवा जी काही हितगुज परीक्षा झाली, आपल्याकडे वेळ कमी आहे. याला धरून मला विजय राऊतजी यांना प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रात भाजप विरोधी असं चित्र होतं, इतर सारे असं चित्र होतं, यातले इतर आणि सारे आता उद्धव ठाकरेंनी गोळा केलेले आहेत. याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? बरोबर तुमचं म्हणणं. मगाशी मेश्राम साहेब म्हणाले की कडबोळ त्यांनी हा शब्द वापरता या सगळ्या आरोपांना. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाने 38 वेगवेगळे पक्ष घेतले होते. तर त्याला काय कडबोळ म्हणायचं का खिचडी म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण दुसऱ्याकडे जेव्हा बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात हेही प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. राजकारणात विचारधारा महत्वाची मांडली जात असली तरी अनेकदा निवडणुकीच्या वेळी बेरजेचं गणित केलं जातं. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर विचारधारांना आणि तत्वांना थोडी घंगड घातली जाते. त्यामुळे राजकारण हे नेहमीच सोयीचं केलं जातं. काश्मीरमध्ये भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी केली होती ना युती सत्तेत. हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. राजकारणात कोणताच पक्ष अस्पृश्य असत नाही. वेळेला जो आपल्या सोबत येतो त्याला घेऊन पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. अशाच प्रकारचं राजकारण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आज तरी
उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि आता समाजवादी विचारधारेची इतर मंडळी एकत्र येत आहेत. त्यामुळे भाजपा आणि एकाएकी पडलाय असं हे चित्र निश्चितपणे आता दिसतंय. जी निश्चित. आपण जर पाहिलं तर समाजवादी पक्षाकडे कमीत कमी 7 ते 8% मतदार वर्ग आहे. याचा उद्धव ठाकरेंना पुढे कसा फायदा होईल? निश्चितपणे बघा की समाजवादी विचारसरणीची जी काही पक्ष आहेत, संस्था आहेत, संघटना आहेत, यांचं काम चांगल्या प्रकारचं आहे. अगदी कामगार क्षेत्रात सुद्धा आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारचं काम आहे. त्यांची संख्या कमी वाटत असली ना तरी ती नगण्य म्हणता येणार नाही. म्हणतात ना की खून से तालाब बनताय. त्यामुळे इंडिया आघाडीत समाजवादी विचारसरणीचे अनेक पक्ष आहेत. त्यामुळे आता हे सगळे एकत्र आल्यानंतर त्यांनी एकमेकांशी जुळून घेणे हेच आवश्यक आहे. आणि त्यामुळे एकत्र आल्यावरती जी वज्रमूठ बनते ती वज्रमूठ कदाचित आपल्याला दिसेल असं तरी सध्या दिसतंय. पाहूया आता नक्कीच नक्कीच विजयजी, अतिशय महत्वाचा आपण मुद्दा मांडलात. या चर्चेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल विजयजी, धर्मपालजी आणि किशोरजी आपले खूप खूप धन्यवाद.